महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमधील म्हाडाच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या 194 बिल्डर आणि त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट शासकीय यंत्रणांचे धाबे दणाणलेत। तब्बल हजारो कोटी रुपयांच्या म्हाडा फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी अखेर SITचे अस्त्र उगारले। ही चौकशी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। गरिबांच्या हक्काच्या घरांवर गदा आणणाऱ्या बिल्डरांच्या कुंडलीचे डॉक्टर गेडाम भविष्य शोधून मांडणार आहेत। या धडाकेबाज कारवाईमुळे नाशिकच्या भूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। हा केवळ बिल्डरांचा खेळ नाही, तर महापालिका, भूमी अभिलेख आणि महसूल विभागातील काही पांढरपेशा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रचलेला हा मोठा कट आहे। नियमानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त जमिनीच्या लेआउटमध्ये आर्थिक दुर्बलांसाठी 20% जागा सोडणे बंधनकारक असताना या नियमाला हडताळ फासण्यात आलाय। बनावट सही शिक्के वापरून जमिनीचे तुकडे पाडले गेले आणि म्हाडाला अंधारात ठेवण्यात आलंय। आता या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी डॉक्टर गेडाम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पुण्याचे वरिष्ठ अधिकारी मैदानात उतरले आहेत। विधिमंडळात भाजप आमदार देवयानी हरांदे यांनी हा प्रश्न लावून धरल्यानंतर आणि डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नावाची आग्रही मागणी केल्यानंतर सरकारने अखेर हा चौकशीचा चेंडू गेडाम यांच्या कोर्टात टाकलाय। महापालिकेत असताना भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणाऱ्या डॉक्टर गेडाम यांची नाशिककरांना चांगलीच ओळख आहे। त्यामुळेच ज्या अधिकाऱ्यांनी चौकशी समितीत असूनही फायली लपवल्या किंवा बिल्डरांना पाठीशी घातले, त्यांच्या मुसक्या आता आवळल्या जाणार हे निश्चित मानले जात आहे। शासकीय आदेशानुसार या समितीला अवघ्या 1 महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करायचा आहे। केवळ जागा ताब्यात घेणे एवढाच या चौकशीचा हेतू नसून दोषी अधिकारी आणि बिल्डरांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत। 1 महिन्याच्या या डेडलाईनमुळे आता नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी घबराट पसरली आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।